की माणूस कमावते कोणासाठी काय कोणासाठी. आता मला सांगा, हे एवढ्या मोठ्या सर्व अमरावती हिंदू स्मशानभूमीत एका वेळेस किती 30 जळतील अशी इथे व्यवस्था आहे. म्हणजे आपण हे धावपळ करतो जिंदगीभर, हे कोणासाठी करतो हेच नाही समजून राहिलं. ते धन हा पहिले स्वतःसाठीच करतो, पण त्याला असं वाटते की आपल्याजवळ किती आलं पाहिजे आणि किती नाही का पुऱ्या दुनियाची इस्टेट आपल्या हाती आपल्याजवळ आली पाहिजे असे लोक विचार करून जगतात. हो ना, पण अशा वेळेस म्हटलं जे प्रेत जाते त्या गरीबी जाते, श्रीमंती जाते. कधी कधी या स्मशानभूमीत आल्यावर असं वाटतं की सालं काय जीवन आहे. एकदा तो मेल्यानंतर त्याला बॉडीज म्हणतात, पण कोणता पाटील मेला असं नाही म्हणत राहिले. मग बरोबर आहे ना, इथं आल्यावर समजते ना, ते अगोदर नाही समजत ना. इथं आल्यानंतर असं वाटतं की साला हे जीवन निरर्थक आहे. भाऊसाहेबराजे शिवाजी महाराज पासून रामदास स्वामी पासून हजारो महाराजांनी कीर्तन केले. ना झाली दारू बंद, ना झालं मटण खाणं बंद. याले कायच करावं लागते. शेवटी बाबूराव भेजासारखंच काम आहे की नाही. अरे बाबा, हा माणूस कसा आहे याची मला आता आता अभ्यास होऊन राहिला. कसा आहे म्हणून. अरे हाच नाही सुधारला तर समाज कुठून सुधरी.